मुलांची आई घराचा दरवाजा बाहेरून बंद करून शेजारच्या घरात गेल्याचं सांगण्यात येत आहे। ती परत आली तेव्हा तिला कच्चं घर आगीनं वेढलेलं दिसलं। शेजारच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले होते। कच्च्या आणि झोपडी सदृश्य घरात आग वेगाने पसरली। गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र साधन सामग्री अभावी ते अयशस्वी झाले। सकाळी माळी कुटुंबियांच्या घरात 3 मुलांचे जळालेले मृतदेह आढळून आले। गावातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे। छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एका झोपडीला लागलेल्या आगीत 3 भाऊ आणि बहिणींचा होरपळून मृत्यू झाला। या मुलांचे वय 2 ते 8 वर्षाच्या दरम्यान आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना शनिवारी रात्री उशिरा कमलेश्वरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बारीमा गावात घडली, जेव्हा मुलांची आई मातीचा चूल पेटवून शेजाऱ्यांच्या घरी गेली। त्यांनी सांगितले की सुधाणीबाईंनी या महिलेने रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्टोव्ह पेटवला आणि शेजारच्या घरी जाऊन त्यांची दुसरी मोठी मुलगी शोधली। पहाटे 3च्या सुमारास ही महिला परत आली आणि संपूर्ण झोपडी उद्ध्वस्त झाल्याचं आढळलं, असं एका अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटलंय। स्टोव्हच्या ज्वालामुळे झोपडीला आग लागल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कुमारी गुलाब वय वर्ष 8, तिची बहीण सुषमा वय वर्ष 4 आणि भाऊ रामप्रसाद वय वर्ष 2 अशी मृतांची नावे आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय।